मस्त असे रेस्टॉरंट स्टाईल स्ट्रीट स्टाईल चिकन लॉलीपॉप बनवणार आहेत. मस्त दिसते, परफेक्ट रंग, परफेक्ट शेप आलेला आहे आणि मुख्य म्हटलं ना, घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. विकत घ्यायचं म्हटलं की खूप महाग पडतं. तुम्ही कमी वेळेत खूप छान हे बनवून तयार करू शकता. तुमचं मनापासून स्वागत आहे प्रीतीज वाघमारे या चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत चिकन लॉलीपॉप. तर चला रेसिपीला स्टार्ट करू. मी हे अर्धा किलो चिकन लॉलीपॉप घेतले आहेत आणि त्याला स्वच्छ धुवून घेतले. तर चला यामध्ये मसाले घालून घेऊ. 1 चमचा मीठ घालून घ्यायचं, 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचं, 1 चमचा हळद घालून घ्यायची, 1 चमचा धना पावडर घालून घ्यायची, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची आणि 1 चमचा लिंबाचा रस घालायचा, 1 चमचा गरम मसाला घालायचा. हा सर्व मसाला चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचा. हा मसाला व्यवस्थित पिसांना लागला जाईल अशा प्रकारे मसाला लावून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता व्यवस्थित मसाला लावून झाला आहे. आपण त्याच्यामध्ये थोडा फूड कलर घालणार आहोत. फूड कलर हा ऑप्शनल आहे. ते सर्व व्यवस्थित मिक्स झाले की त्यामध्ये 1 अंडा आपण फोडून घालणार आहोत आणि कॉर्नफ्लॉवर 2 चमचे बाइंडिंगसाठी घालून घेणार आहोत. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदाही घालू शकता किंवा तांदळाचं पीठही घालू शकता. कॉर्नफ्लॉवर घातल्याने आपण जो चिकनला मसाला लावून घेतला आहे तो तेलामध्ये सुटत नाही आणि त्याचं कोटिंगही चिकनला खूप व्यवस्थित होतं. व्यवस्थित सर्व लावून झालं की हे अर्धा तास रेस्टसाठी ठेवून द्यायचं. अर्धा तास झाला आहे. आपण फ्राय पॅन गॅसवरती ठेवून घ्यायचा आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. मी छोटीशी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, चला दाखवते. चिकन हे डायरेक्ट तेलामध्ये सोडायचं नाही. त्याला 1-2 मिनटं चांगलं सेट होऊ द्यायचं, मग ते तेलामध्ये सोडायचं. त्यामुळे त्याला शेपही चांगला येतो. अशाच प्रकारे सर्व लॉलीपॉप हे मीडियम गॅसवरती चांगले तळून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरतीच तळायचे. आतून कच्चे राहत नाहीत आणि व्यवस्थित तळल्या जातात. अशाच प्रकारे आपण सर्व लॉलीपॉप तळून घेणार आहोत. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. अशाच प्रकारे सर्व लॉलीपॉप तळून घ्यायचे आणि एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे. एक्स्ट्रा जे तेल राहिलं असेल ते निघून जातं. तुम्ही बघू शकता किती मस्त फ्राय झालेत आणि त्याला कलरही किती छान आला आहे. आणि आपण रेस्टॉरंट्समधून आणतो त्या प्रकारेच हे लागतात. तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा. आणि हे आपण सॉससोबत पण खाऊ शकतो किंवा शेजवान चटणीसोबत खाऊ शकतो. भेटू नवीन रेसिपीमध्ये. बाय.